कर्मामध्येच येतात, सत्कर्म म्हटलेला आहे याला. बाण बाण जर आपल्याला सोडायचा असेल तर पहिला निशाणा व्यवस्थित लागणं गरजेचं आहे. ध्यानात ठेवा. जर आपण लेकरं जन्माला घातले तर ते लेकरं बरोबर त्या निशाण्यावर जाणं ही जबाबदारी आई वडिलांची आहे. तुम्ही बाण बघितलं का कधी? तो बाण जर बरोबर त्या निशाण्यावर मारायचा, म्हणून तिथं परमेश्वरानं ते तिथं बाणाचा उल्लेख केलेला आहे. भाता परत एकदा वाचा दिवस. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. हालेलुया. तरुणपणाच्या तरुणपणचे मुलगे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे. तरुणपणची मुलगी, तरुणपणाची. आजची तरुण पिढी कुठं चालली आहे? कुठं चुकायली? जिथं मेन पॉइंटला लागायचं होतं त्या उद्देशानं देवाला आपल्याला म्हणून आहे. आज तरुण पिढी कुठं आहे? मुलगी व्यभिचारामध्ये आहे, मुलगा व्यसनामध्ये आहे. हालेलुया. नीतिसूत्र 29:15 वाचा. काय आहे हे वागणं? हे शिकवत नाही आपण. हालेलुया. छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहाव्यास लावते. मोकळं सोडलेलं, मोकळं जे असतं ना, मुलगा असो किंवा मुलगी असो, मोकळं सोडलं तो वागणूक त्याला देवाची द्या, म्हणजे ते शिस्त शिकतील. वागदड जो आहे चांगला छडीचा द्या, देवाच्या वचनाचा